आजच्या आपल्या फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत रेणुकादास उबाळे सर. आणि मी थोडक्यात येथे विमुक्त महिना जो आपण साजरा करतोय 1 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्टच्या दरम्यान त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो. तर 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या विमुक्त महिन्याची कन्सेप्ट येथून येते की 31 ऑगस्ट 1952 साली म्हणजे तब्बल स्वातंत्र्याच्या 5 वर्षानंतर क्रिमिनल ऍक्ट जो ब्रिटिशांनी 1871 साली लागू केलेला होता, तो क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट हा 31 ऑगस्ट 1952 साली नष्ट करण्यात आला. तर स्वातंत्र्य मिळूनही 5 वर्षानंतर खऱ्या अर्थानं विमुक्तांना म्हणजे 200 जातींना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं 5 वर्षांनी, म्हणजे 1952 साली 31 ऑगस्ट. याचा औचित्य साधून यावेळेस भटकळ विमुक्त समाजातील अभ्यासक, विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी असं ठरवलं की आपण खऱ्या अर्थानं हा महिना साजरा केला पाहिजे आणि एक डिस्कोर्स तयार झाला पाहिजे आणि बऱ्याच गोष्टी एका मंचावर आल्या पाहिजे. अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं विचार विनिमय चालू झाला आणि मग औचित्य म्हणून याच वर्षी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला 100 वर्ष होत आहेत आणि यांचा जयंती सप्ताहा निमित्त या निमित्त आपण अण्णाभाऊंचे लेखन, साहित्य, कादंबरी, लघुकथा याच्यामध्ये जे भटके मुक्तांचे जे कथन आहे ते कथन कशा पद्धतीनं आहे आणि अण्णाभाऊ साठे यांनी कशा पद्धतीनं साहित्यामध्ये आजूबाजूला त्यांचं जे जगणं आहे भटक्या मुक्तांचं ते मांडलं, ते आपण या आठवड्यात मांडण्याचा प्रयत्न केला, समोर आणण्याचा प्रयत्न केला. तर आज आपल्याला याच मालिकेतलं 3रं लेक्चर देण्यासाठी रेणुकादास उबाळे सर आपल्या सोबत आहे. पहिल्यांदा मी रेणुकादास उबाळे सरांचं इथे स्वागत करतो. स्वागत आहे सर तुमचं इथे. तर रेणुका दास उबाळे सरांचा मी येथे त्यात परिचय देतो. रेणुकादास उबाळे सर हे मराठी विभाग प्रमुख आहेत, SN मोर महाविद्यालय, तुमसर, जिल्हा भंडारा येथे. येथे ते गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालेलं आहे. वसंत आबाजी ढाके यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास त्यांनी केलेला आहे त्यांच्या MPhil साठी. आणि सामाजिक भाषाविज्ञान व विशेषतः भटक्या विमुक्तांच्या सांकेतिक बोलींचा अभ्यास ही अभ्यासक्षेत्रे त्यांची राहिलेली आहेत. मराठीच्या शालेय अभ्यासक्रमातील विचार प्रणाली व प्रभुत्व या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठात PhD सध्या करत आहेत आणि ते संशोधनी थिसिस त्याच्यावर लिहित आहेत. आणि त्यांचं लेखन खूप साऱ्या नियतकालिकांमधून होत असतं. त्यातीलच काही निवडक नियतकालिकांचा इथे मी उल्लेख करावा असा मला वाटतो. गाजलेला असं नियतकालिक परिवर्तनाचा वाटसरू, महाराष्ट्र साहित्य पत्रिका इत्यादी नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केलेलं आहे आणि ते सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. तसेच ते अनेक परिवर्तनवादी फुले-शाहू आंबेडकरवादी संघटनांमध्ये कार्यरत आहे. तर मी खूप आमचे मोठे पण समजतो आणि खूप चांगलं समजतो की आज रेणुकादास उबाळे सर आपल्यासोबत इथे आहेत आणि ते आपल्यासमोर आता मांडणी करणार आहेत की अण्णाभाऊ साठे आणि अण्णाभाऊ साठेंच्या कथांमधील, कादंबऱ्यांमधील आणि साहित्य एकूणच अण्णाभाऊंच्या साहित्यामधील भटका विमुक्त समाज याच्याबद्दल ते चित्रण करणार आहेत. तर मी रेणुकादास उबाळे सरांना इथं आमंत्रित करतो की त्यांनी त्यांच्या मांडणीला सुरुवात करावी. भटके विमुक्त युवा परिषद विमुक्तांची भूमी ग्रामोच्छान मध्ये येऊन हा जो उपक्रम सुरू केलेला तो महिना हा पहिल्यांदा साजरा होतोय. इष्ट आहे या सर्व नियोजन अमोल राजश्री होण्यासाठी घेतले, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. आणि भटक्या विमुक्तांचे प्रश्न, त्यांचे संघर्ष आणि हा काय कुठल्या पद्धतीचा सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्ष आहे हा सुद्धा समाजाला कळायला पाहिजे, त्याची जाणीव असली पाहिजे आणि त्याबद्दलची एक संवेदनशीलता समाजामध्ये
निर्माण झाली पाहिजे यासाठी हे फार महत्वाचं काम आपण करतायत असं मला वाटतं. आज या ठिकाणी मला जो विषय देण्यात आलेला आहे तो आहे अण्णाभाऊ साठे यांच्या कथात्मक साहित्यातून भटक्या विमुक्तांचं चित्रण कशा पद्धतीनं होतं या विषयाची आपण सर्वजण चर्चा करणार आहोत. कथात्मक साहित्य असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये कथा आणि कथाबीज असलेलं साहित्य असा दोन्ही पद्धतीच्या साहित्याचा अंतर्भाव करावा लागतो. हा जो विषय आहे तो एका निश्चित अशा कॉन्टेक्स्ट मध्ये आपण पाहतोय की म्हणजे भटक्या विमुक्तांच्या बद्दलचं वर्णन, त्यांच्याबद्दलचं चित्रण आणि कुठल्या पद्धतीची भूमिका कॉम्रेड अण्णाभाऊ साठे घेतात याची चर्चा या निमित्तानं आपण करणार आहोत. सर्वप्रथम मराठी साहित्यामध्ये ज्यांनी भटक्या विमुक्तांचा पहिला हुंकार जो आहे तो चित्रित केला, दरवेशी, जोगी, मुंढ्या मुसलमान, गोंधळी, बहुरूपी, वैदू अशा असंख्य भटक्या विमुक्त जातींच्या जीवनाचं आणि जीवनशैलीचं जीवन कौशल्याचं चित्रण आपल्या अभंगातून करणारे विद्रोही संत तुकाराम, आपल्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी पारध्यांकडे देणारे आणि भटक्या विमुक्तांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज, जनरल ठराव क्रमांक 498 नुसार फासेपारधी लोकांसह भटक्या विमुक्तांना घर बांधणीसाठी तरतूद करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, पर्यायी बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, घटनेचे निर्माते आणि सर्वहारा वर्गाचे एक उद्धार करते किंवा ज्यांनी त्यांना दिशा दिली क्रांतीची असे क्रांतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांना मी पहिल्यांदा क्रांतिकारक अभिवादन करतो आणि आपल्या या विषयाची सुरुवात करतो. मित्रांनो, हे सर्व महामानव जे होते या सर्व महामानवामध्ये आणखी एक पुढे चालून कडी ज्यांनी पूर्ण केली असे अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, ज्यांना आपण लेखक म्हणून ओळखतो, लोकशाहीर म्हणून ओळखतो, विचारांची एक दिशा देणारे लेखक आणि क्रांतीच्या संदर्भातलं सूचन करणारे एक मराठी लेखक म्हणून आपण ओळखतो. त्या अण्णाभाऊ साठेंचं सुद्धा भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे मुख्य प्रवाहाचं लक्ष वेधून घेण्यामध्ये खूप महत्वाचं योगदान आहे असं मला वाटतं. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नाहीत. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नाहीत तर या लेखकाची बांधिलकी आणि जबाबदारी काय असू शकते आणि समाज क्रांतीमध्ये लेखकाची भूमिका काय असावी याबद्दलचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत असं मला वाटतं. 2020 हे वर्ष अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दीचं वर्ष म्हणून आपण सर्वजण साजरे करत आहोत. या निमित्तानं भटक्या विमुक्तांच्या जीवनाशी, त्यांच्या अनुभवांशी आणि त्यांच्या जीवनचित्राशी अण्णाभाऊ साठेंचा लेखक म्हणून, माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून कोणता संबंध होता याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. अण्णाभाऊ साठे हे मी जसं म्हणालो की ते केवळ एक लेखक नाहीत किंवा सामान्य लेखकाप्रमाणे लेखन करून कुठल्या तरी एका विशिष्ट गटाचं प्रतिनिधित्व करणारे ते लेखक नाहीत, तर भारतातल्या संपूर्ण कष्टकरी, कामगार आणि सर्वहारा म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा मोठ्या समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्यक्षातले एका सर्वहारा गटातून आलेले ते एक लेखक आणि कार्यकर्ते होते, हे आपण विसरता कामा नये. आपल्या सर्वांना अण्णाभाऊ साठेंबद्दलच्या अनेक गोष्टी माहित आहेत, मी त्याचं रिपिटेशन करणार नाही. परंतु ज्या व्यक्तीला 1.5 दिवसाची शाळा करावी लागली, 1.5 दिवसाच्या नंतर ते शाळेत गेले नाही आणि ज्यांना वाटेगाव त्यांचं जे जन्मगाव आहे त्या जन्मगावापासून मुंबईपर्यंत जे पायी आले, आपण सर्वजण आज पाहतोय की 2020 मध्ये कोरोनाच्या एका अरिष्टाच्या काळामध्ये अनेक लोक, अनेक कामगार हे हजारो मील, हजारो किलोमीटर पायी जात आहेत. त्यांची कशा पद्धतीने हाल होत आहेत हे आपण पाहतोय. कशा पद्धतीने ते रेल्वे खाली येत आहेत, कशा पद्धतीने त्यांना ट्रक चिरडतोय, कशा पद्धतीने त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागतंय. वाटेगाव पासून मुंबईपर्यंत अण्णाभाऊ साठे जेव्हा पायी आले तेव्हा अशा पद्धतीचं कुठलंच लॉकडाऊन नव्हतं. परंतु ज्यांच्या वाट्याला परिस्थितीचं आणि पार्श्वभूमीचं, सांस्कृतिक परिवेशाचं लॉकडाऊन
पिढ्यानपिढ्यांपासून आलेला आहे, अशा एका गटाचे अण्णाभाऊ साठे हे प्रतिनिधी होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्यांचा जो प्रवास आहे वाटेगाव ते मुंबईपर्यंतचा हा केवळ भौगोलिक प्रवास नाही, तर तो वैचारिक प्रवास सुद्धा आहे आणि परिस्थितीमध्ये झालेला बदल हा सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांना थोडंसं कमी आयुष्य मिळालेलं आहे. अवघ्या 49 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं आणि एवढ्या कमी आयुष्यामध्ये 13 कथा संग्रह, 35 कादंबऱ्या. कादंबऱ्या हा वाङ्मय प्रकार असा आहे, की जो लिहिण्यासाठी एक खूप मोठी मुरब्बी अशी बैठक लागते. अशा 35 कादंबऱ्या, 14 तमाशे, 3 नाटके, 10 पोवाडे, एक प्रवास वर्णन, माझा रशियाचा प्रवास नावाचं प्रवास वर्णन त्यांनी लिहिलं. आणि याशिवाय म्हणजे इतकी सारी साहित्य निर्मिती केलीच, परंतु त्याचबरोबर गण, गवळण, छक्कड, पोवाडे असे सगळे लोकवाङ्मय प्रकार जे आहेत, हे सगळे लोकवाङ्मय प्रकार हाताळणारा हा मराठीतला एक महत्वाचा लेखक आहे. ज्या लेखकाची मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहाला अनेक दिवस जाणीव नव्हती. आजही ती एका विशिष्ट चाकोरीतून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे पाहणारी समीक्षा दृष्टी आपल्याला दिसते. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे केवळ साधे लेखक नाहीत, तर ते एक दुर्मिळ लेखक आहेत. दुर्मिळ लेखक आहेत असं मी यासाठी म्हणतोय, की लेखकाला एक निश्चित अशी अन्वेषक दृष्टी समाजाकडे पाहण्याची असावी लागते. समाजदृष्टी असावी लागते, मूल्यदृष्टी असावी लागते आणि त्याचबरोबर या सगळ्यातून निर्माण होणारी एक सौंदर्य दृष्टी सुद्धा लेखकाकडे असावी लागते. ही दृष्टी अण्णाभाऊ साठेंकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली होती, असं आपल्याला दिसतं. आता ही कशा पद्धतीने विकसित झालेली दृष्टी आहे? तर अण्णाभाऊ साठे मुंबईमध्ये जेव्हा आले, तेव्हा ज्या लेबर कॅम्पमध्ये, माटुंगा लेबर कॅम्पमध्ये ते राहिले, त्या लेबर कॅम्पमध्ये ज्या पद्धतीचं मानवी जीवन त्यांनी पाहिलं, जीवनाचा संघर्ष त्यांनी पाहिला, या सगळ्या संघर्षाच्या पाहण्यातून अण्णाभाऊ साठेंची एक दृष्टी विकसित झालेली आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे ज्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मराठी साहित्यातले एक महत्वाचे लेखक बाबूराव बागुल हे सुद्धा तिथून तयार झाले. अण्णाभाऊ साठे सुद्धा त्याच संघर्ष करणाऱ्या आणि जगण्यासाठी झगडणाऱ्या अशा लोकांच्या सहवासातून लेखक म्हणून उभे राहिलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा जो काळ आहे, तो काळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे, की ते कुठल्या काळामध्ये लिहित आहेत. अण्णाभाऊ साठे ज्या काळामध्ये लिहित आहेत, तो काळ स्वातंत्र्यपूर्वीचाही आहे आणि स्वातंत्र्योत्तर सुद्धा आहे. ते ज्या परिवेशामध्ये राहतायत, तो परिवेश सर्वसामान्य लोकांचा, सर्वहारा लोकांचा आणि जगण्याचा आणि मरण्याचा ज्यांचा रोज संघर्ष चालतो, प्रत्येक क्षणाला संघर्ष चालतो, अशा भागामध्ये जीवन पाहिलेल्या व्यक्तीचं ते लेखन आहे. म्हणजे आपल्याला गोलपिठा माहित आहे. नामदेव ढसाळ हे झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी ज्या पद्धतीचं साहित्य निर्माण केलं, ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली, ती इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला खूप नवीन अशी भाषा होती. अण्णाभाऊ साठे ज्या काळात लेखन करतायत, त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी सुद्धा सुरू आहेत. सत्यशोधक चळवळ असेल, ब्राह्मणेतर चळवळ असेल, आंबेडकरांचं जाती निर्मूलनाचं आंदोलन असेल, मार्क्सवादी चळवळ असेल, या सगळ्यांमध्ये अण्णाभाऊ साठे मार्क्सवादी चळवळीकडे आकृष्ट होत आहेत. लेबर कॅम्पमध्ये ते भास्करराव जाधव असतील, श्रीपाद अमृत डांगे असतील यांच्या सहवासात येत आहेत आणि लेखक म्हणून त्यांची जडणघडण होते. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की 3 पातळ्यांवरून अण्णाभाऊ साठेंचं आकलन आपल्याला करावं लागतं. एक म्हणजे लेखक म्हणून अण्णाभाऊ साठे कसे घडत गेले, त्यांची दृष्टी कशी विकसित होत गेली. दुसरे म्हणजे ते कार्यकर्ता म्हणून कोणत्या वैचारिक भूमिकेपर्यंत येत होते आणि तिसरं म्हणजे एक माणूस म्हणून कशा पद्धतीची संवेदनशीलता त्यांच्यामध्ये विकसित होत होती. हे सर्व आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्याला अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आणि त्यांची मूल्यदृष्टी जी आहे ती लक्षात येत नाही. पहिलं दलित साहित्य संमेलन जे झालं होतं, त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी लेखकाची जी भूमिका असायला हवी, म्हणजे क्रांतीमध्ये आणि बदलाच्या प्रक्रियेमध्ये लेखकाची म्हणून जी भूमिका असायला हवी, त्याचे अंश आपल्याला मांडलेले दिसतात. अण्णाभाऊ साठे त्या भाषणामध्ये म्हणतात, की जे लोक हौसेने उपवास करतात, त्यांच्या साहित्यात विनोद येतो. जे लोक हौसेने उपवास करतात, त्यांच्या साहित्यात विनोद येतो, पण जे सक्तीने उपवास करतात, त्यांच्या साहित्यात क्रांतीच्या ठिणग्या येत असतात. आणि हे असं म्हणताना अण्णाभाऊ साठे हे सुद्धा सांगतात, की साहित्याला फक्त कल्पनेचे पंख असून चालत नाही, तर साहित्याला वास्तवाचे पाय असावे लागतात. आता हे वास्तवाचे पाय म्हणजे नेमकं काय?
तर आपण साहित्यामध्ये असं पाहतो की साहित्यामध्ये जी मांडणी झालेली आहे ती काय आहे, तर ते कल्पनायुक्त वास्तव म्हणजे वास्तविक कल्पना आणि कल्पनापूर्ण वास्तव अशा दोन संकल्पना आपल्याला साहित्यामध्ये दिसतात, की साहित्यामध्ये ज्या पद्धतीचं फिक्शनल रायटिंग केलेलं आहे त्याची पार्श्वभूमी आहे. आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे, तर त्याची पार्श्वभूमी हे वास्तव आहे. वास्तवामध्ये जे घडतंय, लोक ज्या पद्धतीने जगतायत. आणि इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की साहित्याबद्दलच्या काही एक भूमिका, काही एक विचारव्यूह लेखकाला मान्य करावे लागतात. म्हणजे साहित्याबद्दलच्या आणि क्रांतीबद्दलच्या, साहित्य आणि परिवर्तन, साहित्य आणि मूलभूत बदल, साहित्य आणि क्रांती याबद्दलचे अनेक विचारव्यूह आपल्याकडे उपस्थित आहेत. म्हणजे आपल्याकडे कॉम्रेड शरद पाटील यांनी मांडणी केलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की साहित्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रतिबिंबवादी साहित्य आणि दुसरं म्हणजे प्रतिबिंबवाद विरोधी साहित्य. म्हणजे समाज जसा आहे तसंच चित्रण करणं आणि तेच दाखवणं हे प्रतिबिंबवादी साहित्य आहे. म्हणजे समाजाचं प्रतिबिंब त्यांनी केवळ पाडून घेतलेलं आहे. त्यामध्ये ते वेगळे काही सांगत नाहीत किंवा समाज बदलला पाहिजे अशी काय त्यांची भूमिका असत नाही. समाजाचं केवळ ते वर्णन करून थांबतात. परंतु मार्क्सवादी साहित्याचा विचारव्यूह जर आपण पाहिला तर समाज कसा आहे यापेक्षा समाज कसा असायला हवा ही मांडणी मार्क्सवादी साहित्य करतं. आंबेडकरांची प्रेरणा मांडणारं दलित साहित्य ही सुद्धा परिवर्तनाची भूमिका घेतं. म्हणून आपण असं पाहतोय की साठोत्तरी 1960 नंतर साहित्यामध्ये काही मूलभूत बदल झालेले आहेत. हे बदल विशेषतः दबल्या गेलेल्या, पिचल्या गेलेल्या लोकांच्या अभिव्यक्तीतून आलेले आहेत. आणि म्हणून दलित साहित्याची निर्मिती ही 1960 नंतर होते. ग्रामीण साहित्याची निर्मिती, स्त्रीवादी साहित्याची निर्मिती ही 1960च्या नंतर होते. ही का होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ज्या लोकांना असं वाटत होतं की इंग्रज इथून गेल्यानंतर आमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल, आमच्या आयुष्यामध्ये सुख येईल, आमच्या आयुष्यामध्ये भौतिक सुविधा येतील, त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. एक खूप मोठा वर्ग आहे की ज्यांना या स्वातंत्र्यातून त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्या भ्रमनिरास झालेल्या वर्गाने भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला कास्ट वाईज, क्लास वाईज आणि जेंडर वाईज एक्सप्लॉयटेशन झाल्याची जाणीव प्रत्येक ठिकाणी निर्माण होते. आणि अशा पद्धतीच्या जाणीवेतून सर्वहारा वर्गातून आलेलं हे जे साहित्य आहे त्या साहित्याचे हे वेगवेगळे प्रवाह तयार झाले असं आपल्याला दिसतं. आता अण्णाभाऊ साठेंचं आणि या प्रवाहांचं काय नातं आहे, तर ते नातं खूप मजेशीर आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे आपण जर दलित साहित्य म्हणून पाहत असू तर ते आपल्याला दलित साहित्य वाटेल. आपण ग्रामीण साहित्याच्या दृष्टिकोनातून पाहत असू तर ते आपल्याला ग्रामीण साहित्य दिसेल. आपल्याला स्त्रीवादी साहित्याच्या दृष्टिकोनातून आपण ते जर पाहिलं तर लिंगभावावरती आधारित वेगवेगळ्या पद्धतीच्या विषमतांना विरोध करणारे अण्णाभाऊ आपल्याला दिसतात. आपण क्रांतीच्या ठिणग्या कुठे अण्णाभाऊंच्या साहित्यात सापडतात का असा जर प्रयत्न केला तर त्या सुद्धा आपल्याला खूप मूलभूत प्रमाणात बदल अपेक्षित असलेला लेखक म्हणून आपल्याला अण्णाभाऊ साठेंकडे पाहावं लागतं. म्हणून क्रांतीचं आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं एक नातं आहे. हे नातं कसं आहे, आता साहित्यातून क्रांती होते का असाही एक प्रश्न निर्माण होतो. तर साहित्यातून प्रत्यक्ष क्रांती होत नाही, परंतु क्रांती होण्यासाठीची मानसिकता, क्रांती होण्यासाठीची पार्श्वभूमी, क्रांती होण्यासाठीची, क्रांती करण्यासाठीची मनोधारणा ही साहित्याच्या माध्यमातून निर्माण होत असते. आणि ती मनोधारणा अण्णाभाऊ साठे यांनी खूप चांगल्या पद्धतीने निर्माण केलेली आहे. आता ही अभिव्यक्ती त्यांनी कशा पद्धतीने केली, तर ती त्यांनी बोली भाषेचा स्वीकार करून त्यांनी केलेली आहे. संस्कृत है कूपजल, भाषा बहता नीर ही जी धारणा आहे ती अण्णाभाऊ साठेंची होती. आणि ज्या काळामध्ये साजूक तुपातला नाजूक शिरा खात एखाद्या ओढ्याचं, एखाद्या नाल्याचं आणि नदीचं वर्णन करणारे लोक ग्रामीण साहित्यिक स्वतःला म्हणत होते. किंवा श्रीम माटेंसारखा एखादा लेखक एखाद्या दलित मुलाचं पूर्ण वर्णन करून बन्सीधरा तू आता कुठे जाशील अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करत होते. आणि ते सहानुभूतीतून करत होते, ते संवेदनशीलतेतून करत नव्हते. त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे सामान्य लोकांचं, भटक्या विमुक्तांचं, आदिवाशांचं आणि 18 पगड जातीतल्या अनेक जाती जमातींचं कुठल्या पद्धतीचं दुःख आहे, कुठल्या पद्धतीच्या वेदना आहेत हे त्यांच्या पातळीवर जाऊन समजून घेत होते. म्हणून मार्क्सवादी दृष्टिकोनातून परकाया प्रवेश
हे मूल्य अण्णाभाऊ साठेंना खूप चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे, असं त्यांचं साहित्य वाचताना आपल्याला पदोपदी दिसून येतं. परकाया प्रवेश म्हणजे काय? तर ही एक साहित्यिक लिटररी टर्म आहे, की आपण जे आहोत त्यापेक्षा म्हणजे आपल्या पलीकडे जाऊन इतर व्यक्तीच्या दुःखाला, वेदनेला समजून घेत, इतर जातीतल्या, इतर धर्मातल्या, इतर लिंगाच्या व्यक्तीच्या अनुभवांना, त्यांच्या दुःखांना सामावून घेत, समजून घेत, त्यांची अभिव्यक्ती करण्याची क्षमता असणं, म्हणजे परकाया प्रवेश ही एक फार महत्वाची गोष्ट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणून संस्कृत प्रचूर मराठी भाषेच्या ऐवजी सामान्यांच्या ग्राम्य बोली भाषेचा जाणीवपूर्वक वापर करणारे अण्णाभाऊ हे अस्सल मराठी लेखक आहेत. आणि कदाचित आपल्याला असंही म्हणावं लागतं की मराठी भाषा दिन साजरा व्हावा इतकं क्रांतिदर्शी साहित्याचं भांडार हे सुद्धा असलेले एक दुर्मिळ लेखक अण्णाभाऊ साठे आहेत. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि या आधारावरती अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपण समजून घेतलं पाहिजे. आता अण्णाभाऊ साठे यांनी भटक्या विमुक्तांच्या वेगवेगळ्या जाती जमातीतील जीवनशैली, त्यांचे परस्पर व्यवहार, त्यांचा गावगाड्यामध्ये होत असणारा संघर्ष आणि या संघर्षातून आणि या संपूर्ण साहित्यातून नायक किंवा नायिका म्हणून घेणारे अण्णाभाऊचे जे प्रतिनिधी आहेत, यांनी कोणत्या पद्धतीची भूमिका घेतली आणि त्या बदलासाठी आणि क्रांतीसाठी कशा पद्धतीने अनुकूल आहेत, या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे केवळ साहित्य लिहून केवळ वर्णन करून ते थांबलेले नाहीत. आता भटक्या विमुक्तांचं चित्रण हे अण्णाभाऊ साठेंच्या एका कॉन्टेक्स्ट मध्ये आपण विचार करू, परंतु आपण संपूर्ण कॅनव्हास जरी पाहिला मराठी साहित्याचा पूर्ण पट आपण जर पाहिला आणि भटक्या विमुक्तांचं त्यामध्ये येणारं चित्रण जर आपण पाहिलं, तर मी जसं आता तुम्हाला म्हणालो की तुकाराम महाराजांनी भटक्या विमुक्तांच्या जीवनशैलीवरती आणि जीवन कौशल्यांवरती ज्या पद्धतीचे अनुभव लिहिले, तशा पद्धतीचे अनुभव आपल्याला कुठल्याही दुसऱ्या संतांनी लिहिलेले दिसत नाहीत. त्याच्यानंतरचा इतिहास काय? मराठी साहित्यामध्ये कुठे कुठे भटक्या विमुक्तांचं चित्रण येतं. आता त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचदा विभावरी शिरूरकर यांनी बळी नावाची एक कादंबरी लिहिली आणि त्यामध्ये भटक्या विमुक्तांचं चित्रण त्यांनी केले. कुठेतरी बनगरवाडी नावाची एखादी कादंबरी येते आणि त्यामध्ये धनगर समाजाचं किंवा भटक्या विमुक्तांचं चित्रण आपल्याला येत असलेलं दिसतंय. 1960च्या नंतरचा काळ आपण जाऊ देऊ तो यासाठी की तिथून तर पूर्णपणे प्रवाह निर्माण झाले आणि दलित साहित्यातले जे महत्वाचे आत्मकथन आहेत ते भटक्या विमुक्तांचे आहेत. त्यानंतर बऱ्यापैकी साहित्य आलं, पण तिथपर्यंतचा जो पट आहे मराठी साहित्याचा तो भटक्या विमुक्तांच्या जीवनाकडे दुर्लक्ष करणारा आहे असं आपल्याला दिसतो. आता याची कारण काय असावीत? तर वैचारिक क्षेत्रामध्ये, समीक्षेच्या क्षेत्रामध्ये, माहितीपर लेखनाच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं लेखन झालेलं आहे ते सुद्धा भटक्या विमुक्तांच्या जीवनाच्या किंवा जीवन पद्धतीवर अरिष्ट आणणारं असं लेखन आहे. उदाहरणार्थ त्रिना आत्रे नावाचे एक संशोधक होते, लेखक होते. त्यांनी गावगाडा नावाचं एक पुस्तक लिहिलं. ते महत्वाचं पुस्तक आहे. अनेक अभ्यासक एक मूलभूत मांडणी म्हणून त्याकडे पाहतात. गावगाड्याची रचना कशी आहे आणि आरू आणि कारू हे कशा पद्धतीने जगतात, आलुतेदार आणि बलुतेदार यांची उत्पादन पद्धती कशी आहे, यांची जीवनशैली कशी आहे. आणि भटक्या विमुक्तांना त्या पुस्तकामध्ये ते सोयरे म्हणतात. सोयरे म्हणजे काही दिवस येऊन थांबणारे. परंतु गावगाडा हे संपूर्ण पुस्तक वाचल्याच्या नंतर आपल्या असं लक्षात येतं की भटके विमुक्त हे जणू काही गावाला लुटणारे आहेत किंवा संपूर्ण कुणब्याची होणारी जी धुळधाण आहे, कुणब्याची होणारी जी लूट आहे ती केवळ आणि केवळ भटके विमुक्त करतात, अशा पद्धतीची मांडणी आपल्याला दिसते. त्यांच्या योगदानाबद्दल कुठल्याही पद्धतीचा किंतु परंतु नाही. गावगाड्याबाहेर गुन्हेगार जाती, गुन्हेगार जमाती हे त्रिना आत्रे यांचे महत्वाचे पुस्तकं आहेत आणि एम केनेडी हे जे मूळ पुस्तक होतं त्याचं त्यांनी रूपांतर केलं आणि त्यांनी गुन्हेगार जाती हे एक पुस्तक लिहिलं. परंतु त्याही पुस्तकाचा हेतू जर आपण लक्षात घेतला तर तो कंझार भाट असतील, पारधी असतील, माकडवाले असतील, रामोशी असतील, या वेगवेगळ्या जातीतल्या लोकांची चोरी करण्याची पद्धत कशी आहे, टकारी असतील, भामटे असतील, वडार असतील, कैकाडी असतील, या सगळ्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. मी हे जाणीवपूर्वक यासाठी सांगतोय की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील
भटक्या विमुक्तांचं चित्रण पाहण्याच्या अगोदर आपल्याला मराठी साहित्यामध्ये कशा पद्धतीचं लेखन हे भटक्या विमुक्तांच्या संदर्भात होत होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रोजेक्शन आणि प्रतिनिधित्व या दोन्ही पातळ्यांवरती भटक्या विमुक्तांना कशा पद्धतीने महाराष्ट्रातले संशोधक आणि लेखक पाहत होते. आपण हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे की त्रिना अत्रे यांचं हे गुन्हेगार जाती हे जे पुस्तक आहे ते प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवलेला असायचा. स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा तो अनेक वर्ष ठेवलेला असायचा आणि त्यामध्ये त्यांनी चोरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचं वर्णन केलेलं आहे की मैलेमिने कशा पद्धतीने चोरी करतात, कैकाडे कशा पद्धतीने चोरी करतात, वडार कशा पद्धतीने चोरी करतात आणि हे सगळं लिहित असताना त्यांनी त्यातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा नमूद केलेल्या आहेत. चांगल्या गोष्टी म्हणजे जे शिष्टाचार आहेत, जे त्यांचे काही संकेत आहेत या संपूर्ण व्यवसायाच्या बाबतीतले, हे सुद्धा त्यांनी नमूद केलेले आहेत. अनेक जातींमध्ये दिवसा चोरी केली जात नाही. दिवसा जर चोरी केली तर त्या कुटुंबाला ते वाळीत टाकतात. रात्रीच चोरी केली पाहिजे असा दंडक आहे. कैकाडी जातीतली चोरी करताना सगळं काही चोरा, परंतु बाईचं मंगळसूत्र चोरू नका, अशा पद्धतीची एक म्हणजे चोरीमध्ये सुद्धा नैतिकता आपल्याला दिसते. अनेक ठिकाणी स्त्रियांचे कुठलेही दागिने घेऊ नये अशा पद्धतीचा एक दंडक आहे आणि त्याच पुस्तकामध्ये किंबहुना गावगाडा याही पुस्तकामध्ये आपल्याला चोरी केल्याच्या नंतर भटक्या विमुक्तांना त्या चोरीची विल्हेवाट लावण्यासाठी गावातलाच पाटील कशा पद्धतीने सहाय्यभूत ठरतो याची सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे हे सगळं मी यासाठी सांगतोय की भटक्या विमुक्तांच्या जगण्याकडे पाहण्यासाठी जी संवेदनशीलता हवी असते ती संवेदनशीलता आपल्याला त्या लेखकांमध्ये, त्या संशोधकांमध्ये दिसलेली नाही. भटक्या विमुक्तांच्या जीवनाचा केवळ आर्थिक बाजूने विचार करण्यात आला, परंतु समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. म्हणजे ही परिस्थिती का आहे? गावगाडा परिपूर्ण आहे का? गावगाड्याच्या उत्पादन व्यवस्थेमध्ये या लोकांसाठी काही स्थान आहे का? या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता चोरी करणारे लोक म्हणून ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की 1871चा कायदा, त्यानंतर झालेला वेगवेगळ्या पद्धतीचा प्रवास आणि हे सगळं करत असताना चोरी आणि चोरीचं नैतिकतेत न बसणं यावरती समाजाचा एक मुख्यतः दृष्टिकोन राहिलेला आहे. आता खरं तर आपण हे लोकांना समजून द्यायला हवं, किंबहुना ते आजपर्यंतही लोकांना समजलं नाही की चोरी ही जी बाब आहे, चोरी ही परिस्थिती सापेक्ष आणि वेगवेगळी समाज सापेक्ष असणारी गोष्ट आहे. चोरी ही कधीही म्हणजे समजा कोणी पोटासाठी चोरी केली म्हणजे पोट भरण्यासाठी. आता अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे माकडीचा माळ, त्यामध्ये माकड मारून खातात आणि गावातला पाटील आक्षेप घेतो की तुम्ही हा हनुमानाचा अवतार आहे, तुम्ही त्याला का मारून खाल्लं? तो उत्तर फार सुंदर देतो. एक म्हातारा समोर येतो आणि तो म्हणतो की आम्हाला रामानं स्वतःच त्याबद्दल शब्द दिलेला आहे की तुम्ही खा. आणि राम कोण? तर तो पोट, आमचं पोट म्हणजे राम आहे असं सांगतो. म्हणजे चोरी हा काय प्रकार आहे? तर चोरीची नैतिकता काय आहे? मार्क्सच्या भाषेत जर आपण पाहिलं तर मार्क्स म्हणतो की श्रमाची चोरी ही खूप मोठ्या पद्धतीची चोरी आहे. म्हणजे समजा एखादा भांडवलदार आहे, एखादा कारखान्याचा मालक आहे, तो 100 लोकांकडून कष्ट उपसून घेतोय, परंतु त्यांना कमी वेतन देतोय, तर ती श्रमाची चोरी आहे आणि श्रमाच्या चोरीच्या पेक्षा मोठी चोरी जगामध्ये कुठलीही नाही. तर आपल्या पोटासाठीच्या चोरीमध्ये ज्यांना गुंतवून ठेवण्यात आलं आणि त्यांना पुन्हा त्याच पद्धतीने समाजातला खलनायक म्हणून ठरवण्यात आलं. समाजातली नैतिकता जी आहे, प्रस्थापित नैतिकता, त्या काळाची नैतिकता, याचा कुठल्याही पद्धतीने समाजशास्त्रीय अभ्यास न करता भटक्या विमुक्तांचं चित्रण ज्या पद्धतीनं करण्यात आलं, त्या चित्रणावरती मराठी साहित्यामध्ये वेगळ्या पद्धतीची क्रांती आणि वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन अण्णाभाऊ साठे यांनी दिलेला आहे. आता अण्णाभाऊ साठे महत्वाचे ठरतात लेखक म्हणून ते या दृष्टिकोनातून. अण्णाभाऊ साठे आणि भटक्या विमुक्तांचं साहित्य यात असा जर आपण विचार केला तर अण्णाभाऊ साठे ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतात, ज्या पद्धतीची पार्श्वभूमी आणि गावगाड्याचे चित्रण करतात, त्या गावगाड्यामध्ये अनेक जाती जमातींचं वर्णन करतात आणि त्यामध्ये अनेक ठिकाणी भटक्या विमुक्तांचं वर्णन येतं. परंतु प्रत्यक्षपणे आणि त्यांच्याच जीवनाबद्दलचा वेध घेणारं लेखन जे अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं आहे, त्यामध्ये काही कथा समाविष्ट आहेत. जशी बरबाद्या कंजारी नावाची त्यांची एक कथा आहे, जी भटक्या विमुक्तांच्या संपूर्ण जगण्याचं चित्र उभी करते आणि त्यांची भूमिका सुद्धा त्या नायकाला देते.
त्याचबरोबर बिलवरी नावाची एक कथा आहे. त्याच्यासोबत रक्ताचा टिळा नावाची एक कथा आहे. त्या कथेचा संबंध भटक्या विमुक्तांशी आहे. तो कसा आहे तो मी सांगतो. आणि माकडीचा माळ नावाची एक कादंबरी आहे. ज्या कादंबरीमध्ये संपूर्णपणे भटक्या विमुक्तांच्या जीवनाला भिडणारं आणि त्यांचंच केंद्रीभूत ठेवून, त्यांचं जीवन केंद्रीभूत ठेवून लेखन केलेलं अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला दिसतं. तमासगीर नावाची एक कथा आहे. त्यामध्ये सुद्धा जातीचा उल्लेख येत नाही, परंतु तमाशाच्या संदर्भातले जे जे संघर्ष आपल्याकडचा समाज करत असतो, त्या समाजाचं आणि त्या संघर्षाचं खूप असं खुमासदार वर्णन हे अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. बरबाद्या कंजारी नावाची जी कथा आहे, या कथेमध्ये जो नायक आहे तो कंजार भाट या समाजातील आहे. कंजार भाट या जातीतील आहे आणि तो मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये राहतोय. म्हणजे एकाच वेळी भटक्या विमुक्तांची परंपरागत कौशल्य आणि त्याच वेळी स्वातंत्र्योत्तर काळातलं महानगरीय जीवन, वास्तव, गरिबी, झोपडपट्टीतलं जीवन या सगळ्या गोष्टींचं एक वेगळ्या पद्धतीचं चित्रण अण्णाभाऊ साठे उभं करतायत. आणि हे सगळं उभं करत असताना परंपरावादी जात पंचायत जी आहे, त्या जात पंचायतीचा सुद्धा कशा पद्धतीने त्यांना मुकाबला करावा लागतो. विषम पद्धतीने न्यायनिवाडा करणारी जात पंचायत आजही आधुनिक काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भटक्या विमुक्तांच्या जीवनाला, तिथल्या स्त्रियांना कशा पद्धतीने व्यापून राहिलेली आहे ते चित्रण अण्णाभाऊ साठे त्या कथेमध्ये करतात. आता बरबाद्या कंजारी हा एक माणूस आहे कंजार भाट समाजातील आणि त्याला 2 मुली आहेत. त्या मुलीचं एका तो लग्न करतोय. दल्लाराम नावाचा एक व्याही आहे त्याचा, ज्याच्या मुलाला, ज्याचं नाव सैद्या आहे, त्याला त्याची मुलगी दिलेली आहे आणि मुलगी देत असताना ₹200 घेऊन मुलीचं लग्न त्याने लावून दिलेलं आहे. आणि हे लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीचा नवरा मरून जातो. आता नवरा मेल्याच्या नंतर बाईने काय करावं याचे काही संकेत आपल्या समाजामध्ये आहेत. आणि एक समज असा सर्वमान्य आहे की बाईने दुसरं लग्न करू नये. किंबहुना ही परिस्थिती अण्णाभाऊ साठे ज्या काळामध्ये लेखन करत होते, 52च्या काळामध्ये, 55च्या काळामध्ये, 63च्या काळामध्ये, त्यावेळेची परिस्थिती ही याही पेक्षा भिन्न होती. आणि मग तिने दुसऱ्या पद्धतीने कुठल्याही लग्न करू नये किंवा कुठल्या पुरुषाशी संपर्क ठेवू नये अशी अपेक्षा तिच्या सासऱ्याला आहे आणि तिने सासरीच राहिलं पाहिजे असं त्याला वाटतं. त्यामुळे परंतु ती तसं करत नाही आणि एका व्यक्तीसोबत ती निघून जाते. म्हणजे आपल्या समाजाच्या भाषेमध्ये पळून गेली असं जे म्हटलं जातं, त्या पद्धतीने ती दुसऱ्यासोबत निघून जाते आणि त्यानंतर मग जात पंचायत बसते आणि त्या जात पंचायतीच्या विरोधामध्ये कंजार भाट समाजातला बरबाद्या हा उभा राहतोय. आता ही गोष्ट आपल्याला म्हणावी तर साधी आहे, परंतु त्या काळामध्ये अण्णाभाऊच्या काळामध्ये लिहित होते, त्या काळामध्ये जात पंचायतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित झालेला नव्हता. आणि अण्णाभाऊ साठे त्याही काळामध्ये ही दृष्टी नायकाला देतात आणि नायक त्याच्या विरोधात उभा राहतो आणि तो सांगतो की तुम्हाला काय करायचंय ते करा. तो तिथे दांडगाई करतो, तो तिथे मुजोरी करतो आणि तो म्हणतो की तुम्हाला जे करायचंय ते करा, परंतु मी तुम्हाला जुमानणार नाही. ते म्हणतात की आम्ही तुला वाळीत टाकू, तुझ्याशी व्यवहार बंद करू. तो म्हणतो की महानगर आहे इतकं मोठं, तुमच्या या वाळीत टाकण्याने मला कुठल्याही पद्धतीचा फरक पडणार नाही. आणि तो विशेष म्हणजे पितृसत्ताक पद्धतीची जी जात पंचायत आहे तिला तो विरोध करतो आणि तो एक प्रश्न उभा करतो जो खूप मूलभूत आहे पंचायतीला. तो म्हणतो की जर तुमच्या घरातल्या मुलीचा नवरा मेला तर तिचे आयुष्य तुम्हाला कशा पद्धतीने पाहता येईल. आता हा प्रश्न तार्किक आहे आणि हा ज्या पद्धतीने बरबाद्या उभा करतो ती पद्धतही खूप अनोखी पद्धत आहे. त्यामुळे ही कथा सुद्धा आपल्याला एका बदलाच्या आणि क्रांतीच्या दिशेने जाणारी कथा आपल्याला दिसते. बिलवरी नावाची एक त्यांची कथा आहे, ज्या कथेमध्ये त्यांनी डोंबारी जातीतल्या एका नायिकेचं वर्णन केलेलं आहे. ही एक डोंबारी जातीतली खेळ करणारी, तमाशा करणारी अशी एक बाई आहे. ती नायिका आहे आणि ती नायिका एका गावामध्ये जाते. त्या गावामध्ये ती आपला कार्यक्रम करायला लागते. तिथे असलेल्या पाटलाशी तिचा संपर्क येतो आणि तो पाटील हा जो आहे तो
त्या बिलवरीच्या प्रेमात पडतो म्हणण्यापेक्षा तो तिचा गैरवापर करण्यासाठी सज्ज होतो. आणि त्यावेळी पाटलाच्या सोबत असलेले जे नोकर आहेत, त्यामध्ये सुभान्या नावाचा एक नोकर आहे आणि त्यामध्ये अमीन नावाचा एक नोकर आहे. आता हा अमीन धर्मानं मुसलमान आहे आणि हे दोघही वेगवेगळ्या प्रवृत्तीचे आहेत. सुभान्या जो आहे तो अंधपणे मालकाची मदत करण्यासाठी तयार आहे. कुठल्याही पद्धतीचं काम ते नैतिक असो की अनैतिक असो, तो करायला तयार आहे. अमीन मात्र त्याचा नोकर असून सुद्धा बिलवरीवर होणारा अन्याय किंवा अत्याचार त्याला पाहवत नाही आणि तो आपल्याच मालकाला विरोध करतो आणि विरोध करताना थेट जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभं राहायची वेळ येते तेव्हा तो शस्त्र घेऊन त्यांच्या विरोधात उभा राहतो आणि तो बिलवरीचं रक्षण करतो. आता ही सुद्धा घटना एका विशिष्ट दृष्टिकोनातून महत्वाची आहे, की तुमच्या जातीत नाही, तुमच्या धर्मात नाही अशी एक बाई आणि त्या बाईच्या जीवनाला, तिच्या सुरक्षिततेला धक्का लागू नये असं एका मुस्लिम पुरुषाला वाटणं आणि तो मुस्लिम पुरुष सुद्धा वर्गीय दृष्ट्या एका निम्न स्तरातला आहे, त्याला वाटणं. ही घटना आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे असं आपल्या लक्षात येतं आणि तो शेवटी तिला घेऊन निघून जातो, त्याची नोकरी सोडतो आणि भटक्या विमुक्त पालावरचा तो भाग होतो. म्हणजे भटक्या विमुक्त त्या पूर्ण पालासोबत आणि त्या बिऱ्हाडासोबत तो निघून जातो आणि तो समरस होतो. म्हणजे आपल्याकडच्या समाजाला भटक्या विमुक्तांवरचा अन्याय दूर करायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या जगण्याचा भाग व्हावा लागेल. तुम्हाला त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याची सुद्धा तयारी ठेवावी लागेल. आणि आमीन जो आहे तो बिलवरी सोबतच राहतो आणि तो तिचा जीवन साथीदार बनतो. आता ही नैतिकतेची एक मांडणी आहे. नैतिक म्हणजे मोरॅलिटी काय असली पाहिजे अशी मांडणी ते त्या कथेच्या माध्यमातून करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तमासगीर नावाची एक कथा आहे. त्यामध्ये काळी नावाचं एक गाव आहे आणि तिथे बकुळा नावाची एक महिला आहे, जी तमाशाचं काम करते. आणि उमा नावाचा पळशीचा एक कलाकार आहे. तो सुद्धा भटक्या विमुक्त जातीतला येतो. आता अण्णाभाऊ साठे बऱ्याच ठिकाणी जातीचा उल्लेख करत नाहीत. परंतु त्यांच्या जीवनशैलीमधून निर्माण होणारी एक परिस्थिती आणि होणारा बोध हा आपल्याला सांगून जातो काहीतरी, की इथे भटक्या विमुक्त जातींपैकीच चित्रण आहे. म्हणजे सैराट या चित्रपटामध्ये तो जो नायक आहे त्याची जात दाखवलेली नाही, परंतु व्यवसाय दाखवलेले आहेत, मासेमारी दाखवलेली आहे. तर आपल्याला बोध होतो, की हे कोणत्या जात वर्गातले आलेले लोक आहेत. तर तमासगीर या कथेमध्ये सुद्धा तमाशा म्हणून चालवण्यासाठी कशा पद्धतीची मशगत या लोकांना करावी लागते, पाटलांची मनधरणी करावी लागते, पाटलांचं ऐकावं लागतं आणि वेगवेगळ्या जुलमांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं एक वर्णन त्यामध्ये केलेलं आहे आणि यातला जो उमा नायक आहे तो नाचा आहे. आता नाचा असणं आणि एका कथेतला नायक असणं ही जी गोष्ट आहे ती आपल्याकडे अधिक महत्वाची यासाठी आहे, की आपल्या समाजामध्ये ज्या प्रकारची लिंगभाव असंवेदनशीलता आहे, म्हणजे ती केवळ स्त्रियांबद्दल नाही, तर स्त्रियांसारख्या दिसणाऱ्या, स्त्रियांसारखं वागणाऱ्या, स्त्रियांसारखा हावभाव करणाऱ्या पुरुषांविषयी सुद्धा जो आकसाची भावना आपल्या समाजामध्ये आहे, म्हणजे आज आपण केवळ स्त्रीवाद अभ्यासत नाही, तर स्त्रीवादाच्या अनुषंगाने होणारा लिंगभावी विषमतायुक्त व्यवहार अभ्यासतो. म्हणजे स्त्री आणि पुरुष ही केवळ दोनच लिंग आहेत आणि यांच्या पलीकडे आपल्याला काही नाही असं नाही. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या लैंगिक जाणीवा आहेत या सगळ्यांच्या बद्दल आपण संवेदनशील असलं पाहिजे. अशी वैचारिक मांडणी आपल्याला आजच्या काळात होताना दिसते. LGBT वगैरे हा सगळा आता नव्याने आपण ती संवेदनशीलता विकसित करण्यासाठी तयार होत असलेला आजचा समाज आणि अण्णाभाऊ साठेंच्या कथेमध्ये नाचा म्हणून येणारा नायक ही सुद्धा एक संगती आपल्याला लावावी लागेल आणि इथे केवळ ते लिंगभावात्मक संबंध किंवा लिंगभावात्मक जाणीवा व्यक्त करत नाहीत, तर तमासगीर म्हणून भटक्या विमुक्तांचा कशा पद्धतीचा संघर्ष आहे आणि कलेचं म्हणून काय मूल्य आहे, या अनेक बाबींची चर्चा एका वेगळ्या अंगाने अण्णाभाऊ साठे करतात.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. रक्ताचा टिळा नावाची एक अण्णाभाऊ साठेंची खूप महत्वाची आणि मला आवडलेली कथा आहे. ही अनेक अंगांनी कथा मला भावते यासाठी की या कथेमध्ये आवडी नावाची एक मुलगी आहे. मुलगी म्हणजे लग्नाच्या वयाची झालेली मुलगी. तिचं लग्न करून दिलं जातं आणि तिचा भाऊ आहे नागू नावाचा आणि यांची जात कुठली असावी? यांच्या जातीचा उल्लेख अण्णाभाऊंनी केलेला नाही. यांचं आडनाव मात्र चौगुले त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे ते मध्यम शेतकरी जातीय कुठल्या तरी वर्गातले ते असतील असा बोध आपल्याला होतो. आता ही आवडी जी आहे, या आवडीचं लग्न केलेलं आहे आणि आवडीला त्या लग्नाबद्दल आक्षेप नाही, हरकत नाही किंवा फार आनंद सुद्धा नाही. परंतु ती त्या लग्नासाठी तयार झालेली आहे आणि एका सधन असलेल्या घरामध्ये तिचं लग्न झालेलं आहे. लग्न झाल्याच्या नंतर मात्र घडतं असं की त्या नवऱ्याला फेफरे येतात आणि फेफरे आल्याच्या नंतर आवडीला असं वाटतं की हा नवरा माझ्या योग्यतेचा नाही, मला इथे लग्न माझं व्हायला पाहिजे नव्हतं आणि फेफरे येण्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा दुसरी अडचण त्यांच्याकडे नाही. आता स्त्रीला असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याच गावामध्ये एक धनाजी नावाचा रामोशी असलेला पुरुष आहे. या पुरुषाचा संपर्क तिच्याशी येतो आणि तिला असं वाटतं की माझं हे आयुष्य इकडचं माझ्या मनाप्रमाणे नाही आणि त्या रामोशी असलेल्या धनाजी बद्दल तिला आकर्षण वाटायला लागतं. रामोशी त्या धनाजीला सुद्धा तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागतं आणि एक दिवस ती आपलं घर सोडून रामोशीच्या गल्लीमध्ये धनाजीच्या घरामध्ये जाते आणि असं झाल्याच्या नंतर गावामध्ये खूप मोठा एक आकांत तांडव निर्माण होतो. पंचायत बसते आणि असं सांगितलं जातं तिथं की ही चारित्र्यहीन बाई आहे, लग्न झालेली आहे आणि तरी सुद्धा ही दुसऱ्याच्या घरामध्ये गेलेली आहे. तेव्हा त्याला सांगितलं जातं की तू त्या बाईला सोडून दे, तुझ्या घरातून काढून टाक. धनाजी प्रश्न असा विचारतो की मी तिला माझ्या घरातून काढून टाकेन, पण तुम्ही तिला तुमच्या घरात ठेवणार आहात का? त्यानंतर ती सगळी मंडळी त्याला उत्तर देते की आम्ही तिला आमच्या घरात ठेवू, जिवंत ठेवू किंवा मारून टाकू, हा आमचा प्रश्न आहे. मग धनाजी त्या ठिकाणी भूमिका घेतो, माझ्या घरामध्ये माझ्या विश्वासावर आणि माझ्या आकर्षणावर किंवा माझ्या प्रेमावरती जी बाई आलेली आहे, त्या बाईला मी घरातून काढू शकत नाही. आता एक रामोशी असलेला, भटका असलेला, विमुक्त असलेला एक पुरुष भूमिका घेतोय आंतरजातीय संबंधांची सुद्धा आणि इथल्या विवाह संस्थेला मान्य नसलेल्या, इथल्या नैतिकतेला म्हणजे प्रस्थापित नैतिकतेला मान्य नसलेल्या एका अपघाताची, अपघात म्हणण्यापेक्षा एका निर्णय स्वातंत्र्याची तो जबाबदारी घेतोय. म्हणजे स्त्रीच्या निर्णय स्वातंत्र्याचा आदर हा कशा पद्धतीने करावा, किंबहुना तिच्या लग्नामध्ये तिचा निर्णय चालला नाही, परंतु आयुष्य तिचं आहे, तिला कशा पद्धतीने जगायचं आहे हा निर्णय तिचा आहे. ही आज डेव्हलप झालेली दृष्टी, आज विकसित झालेली दृष्टी अण्णाभाऊ साठेंच्या त्या कथेमध्ये दिसते. रामोशी असलेला धनाजी तिला ठेवतो आपल्या घरामध्ये, बायकोसारखं वागवतो, व्यवस्थित चाललेलं असतं. नागू नावाचा तिचा भाऊ जो आहे आणि तिचं जे घर आहे ते फार त्यांना ही गोष्ट फार वेदना देते की आपल्या मुलीनं असं असं केलेलं आहे. आता तिची एक बहीण आहे शारदा नावाची. ती बहीण तिला घ्यायला येते आणि तिला म्हणते की जे झालं ते झालं ठीक आहे, परंतु आता आपण माहेरी जाऊया. माहेरी जाण्याच्या निमित्तानं ती तिला घेऊन जाते आणि सख्खी बहीण आणि सख्खा भाऊ हे आपल्याच बहिणीला एका शेतामध्ये नेऊन नागू तिचा जो भाऊ आहे हा कुऱ्हाडीने तिला मारून टाकतो. आता ही घटना जी आहे ही आपल्याला आजच्या काळाशी जर आपण ताडून पाहिली तर आज होत असणारी ऑनर किलिंग म्हणजे इभ्रत हत्या आपण ज्याला म्हणतो आणि ही गोष्ट किंवा ही कथा यामध्ये काही एक नातं आहे. स्त्रीचं निर्णय स्वातंत्र्य अण्णाभाऊ साठेंच्या कथेतलं आणि आजच्या समाज जीवनातलं यामध्ये सुद्धा नातं आहे आणि म्हणून ही मला वेगळ्या पद्धतीचा एक आधुनिक दृष्टिकोन देणारी कथा वाटते. आणि मग तो तिच्या बहिणीला मारून टाकतो, सख्ख्या बहिणीला. आता ही ऑनर किलिंगचं वर्णन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने कथा कादंबरीतून चित्रपटांमधून पाहायला मिळतं.
सैराट नावाचा चित्रपट खूप गाजला आणि त्या चित्रपटामध्ये सुद्धा ऑनर किलिंग दाखवली आहे. परंतु त्या सैराटपेक्षा एक पाऊल पुढं जाणारी ही अण्णाभाऊ साठेंची कथा आहे असं मला वाटतं, की धनाजी फक्त तिचा खून झाल्याच्या नंतर थांबत नाही. तर तिचा खून झाल्याच्या नंतर तिच्या भावाला शिक्षा होते आणि 15 वर्ष दबा धरून धनाजी बसतो. तो यासाठी की अशा पद्धतीने लग्न केलेल्या स्त्रीबद्दलचं त्याचं जे प्रेम आहे, त्याचा जो जिव्हाळा आहे, त्याची जी बांधिलकी आहे, तिच्या खुनाचा, तिच्या हत्येचा सूड घेण्याची भावना त्याची असते आणि नागूला तुरुंगातून सुटल्याच्या नंतर धनाजी जो आहे तो तिची हत्या करतो. आता हत्या करणं, हिंसक होणं किंवा प्रतिशोध घेणं या बाबीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. परंतु आंतरजातीय विवाहाला प्रतिरोध कशा पद्धतीने करावा याबद्दलची एक दृष्टी अण्णाभाऊ साठेंकडे होती आणि ती त्या एका विशिष्ट प्रतिकात्मक पद्धतीनं, फिक्शनल पद्धतीनं आपल्या समोर येते. हे सुद्धा आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याकडची कुटुंब व्यवस्था आजकाल ज्या पद्धतीने स्त्रीवादाची मांडणी झालेली आहे किंवा रॅडिकल फेमिनिझमने सांगितलेलं आहे की कुटुंब व्यवस्था हीच स्त्रियांच्या शोषणाचं एक मुख्य संस्थेचं काम करते. आता त्या कुटुंब व्यवस्थेवरती प्रश्न उभं करण्याचं काम जे आहे ते अण्णाभाऊ साठेंनी त्या काळामध्ये केलेलं आहे. या दृष्टीने अण्णाभाऊ साठेंची कथा मला अतिशय महत्वाची वाटते. ज्या कादंबरीचा उल्लेख याआधी प्रदीप मोहिते सरांनी सुद्धा केला, त्या माकडीचा माळ नावाची जी कादंबरी आहे, ही कादंबरी सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी भटक्यांचं जे वर्णन केलेलं आहे त्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी ही कादंबरी आहे. माकडीचा माळ या कादंबरीमध्ये आपल्याला आतापर्यंत माहित झालं असेल किंवा चर्चा याची कदाचित झाली असेल. यंकू माकडवाला नायक आहे, दुर्गा ही त्याची मुलगी आहे. यंकूची बायको वारलेली आहे आणि बायकोला त्याने वचन दिलेलं आहे की तुझ्या मुलीचा सांभाळ मी चांगल्या पद्धतीने करेल. यंकू माकडवाला आहे, माकडाचा खेळ करतो. गंग्या नावाचा त्याचा एक माकड आहे आणि तो खूप वेगवेगळ्या पद्धतीचं कौशल्य त्या प्राण्यांमध्ये डेव्हलप करण्याचं एक कौशल्य भटक्यांमध्ये असतं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. माकडीचा माळ म्हणजे काय तर एक खूप मोठं ओसाड असं माळ आहे आणि त्या ठिकाणी हे सगळे भटके विमुक्त जातीतले लोक, कुणी सापवाला आहे, कुणी दरवेशी आहे, कुणी डोंबारी आहे, हे सगळेजण एकत्र राहत आहेत आणि एकमेकांमध्ये संघर्ष चालू आहे. हा संघर्ष जो आहे तो व्यवस्था आणि भटके विमुक्त असा सुद्धा आहे. हा संघर्ष भटक्या विमुक्त जातीमधला परस्पर संघर्ष सुद्धा आहे. हा संघर्ष भटक्या विमुक्त कुटुंबामधला सुद्धा आहे. कुटुंब रचनेमध्ये सुद्धा एक पद्धतीचा एक अनुस्यूत असलेला संघर्ष आहे. हा संघर्ष भटक्या विमुक्तांच्या स्त्रिया आणि त्यांचंच कुटुंब किंबहुना त्यांचा समाज किंवा संपूर्ण व्यवस्था अशा वेगवेगळ्या पद्धतीचा अनेक पदरी असलेला तो संघर्ष आहे. आता ही जी कथा आहे ही एका सरंजामी व्यापक पटावरती निर्माण झालेली आहे. सरंजामदार, पाटील आणि जमीनदार यांची कोणत्या पद्धतीची सत्ता आहे, ते भटक्या विमुक्तांना कशा पद्धतीने त्यांचा व्यवहार सुरू आहे त्यांच्यासोबत, आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीची वेगवेगळी पात्र आहेत. म्हणजे आता त्या यंकू माकडवाल्याचा एक शत्रू तयार झालेला आहे. शत्रू का बरं तयार झाला? आता बघा भटक्या विमुक्तांची भांडणं सुद्धा कशासाठी होतात, तर त्या पार्या नावाचा एक माणूस आहे, तो डवरी समाजाचा आहे आणि तो साप पाळलेला आहे. त्याचा साप जो आहे तो त्याच्या घरातून सुटला, तो इकडे आला आणि त्याने मारलं. आपल्या यंकू माकडवाल्याने त्या सापाला मारलेला आहे आपल्या मुलीला चावेल म्हणून. आणि मग त्या कारणावरून त्यांचं भांडण आहे आणि तो पार्या एक वाक्य बोलतो की गरीब गायीवनी माझा साप होता. म्हणजे तो साप कसा होता तर गायीवनी. म्हणजे ही भाषा प्रस्थापित समाजाला अजिबात न कळणारी आहे किंवा ही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातली 2-3 वाक्य जरी समजा आपण नुसती दाखवली एखाद्या प्रस्थापित समाजातल्या लोकांना, तर ती त्यांना कळणारच नाहीत. म्हणजे अशा पद्धतीचं एक भाषिक कौशल्य, भटक्यांच्या सांकेतिक भाषेची माहिती अण्णाभाऊंना असावी, ही किती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आता त्या सांकेतिक भाषेचा वापर सुद्धा अनेक ठिकाणी केलेला आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या कारणांवरून त्यांचं भांडण होतंय, शत्रुत्व तयार होतंय आणि त्या शत्रुत्वामधून निर्माण होणारी सुडाची भावना ही व्यापून आहे कादंबरीभर. आणि जो यंकू माकडवाला आहे त्याला आपल्या मुलीचं व्यवस्थितपणे
लग्न करून द्यायचं आहे, त्याची एवढीशीच एक स्वप्न आहे. इतकं साधं स्वप्न आहे त्याचं आणि सुरक्षित राहिलं पाहिजे एवढंच त्याची एक गरज आहे. परंतु एवढं त्याचं जे साधं स्वप्न आहे, ते साधं स्वप्न सुद्धा पूर्ण करण्यासाठी त्याला खूप मोठ्या पद्धतीचा संघर्ष करावा लागतो. म्हणजे पाटील हा जो दाखवलेला आहे, तो 2 पद्धतीचे पाटील दाखवलेले आहेत. एक म्हणजे चांगल्या पद्धतीचा पाटील त्यांनी दाखवलेला आहे नाथा पाटील आणि दुसरा रंगेल प्रवृत्तीचा एक रंगराव पाटील हा सुद्धा दाखवलेला आहे. हा नाथा पाटील हा चांगल्या पद्धतीचे संबंध याच्याशी निर्माण झालेले आहेत यंकू माकडवाल्याशी. परंतु काही कारणाने तो गाव सोडून जातो आणि दुसऱ्या गावाला जेव्हा जातो, तेव्हा त्या दुसऱ्या गावावर जेव्हा पहिलं पाल हे लोक टाकतात, तेव्हाच रंगराव पाटील, विलास पाटील हे येतात आणि त्या विलास पाटलाची वाईट नजर त्याच्या मुलीवरती असते आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतो. त्यांच्या मजबुरीचा फायदा घेत, त्यांच्या असहायतेचा फायदा घेत, तिला घरी बोलवत आणि हे सगळं होत असताना तो त्या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरत नाही. तो प्रयत्न करतो, परंतु ऐनवेळी यंकू माकडवाला जो आहे तो त्या ठिकाणी जातो आणि तसं काय होत नाही. परंतु त्यानंतर ज्याच्याशी तो आपल्या मुलीचं लग्न करणार असतो, तो जो नायक आहे यातला, तो लग्नाला नकार देण्यासाठी सज्ज होतो आणि त्याचे जे वडील आहेत, तो म्हणतो की "तू माझी होणारी सून जी आहे, ती काय आता शुद्ध राहिलेली नाही आणि त्यामुळे मी काय लग्न आता तिचं तू माझं फार वाईट केलेलं आहे." अशा पद्धतीने तो भूमिका घेतो. परंतु त्याच वेळी जात पंचायतीचा पुन्हा मुद्दा अण्णाभाऊ साठे समोर आणतात आणि जात पंचायतीमध्ये टास्क दिला जातो, की तुझी मुलगी जर शुद्ध असेल, तर तिने अमुक-अमुक केलं पाहिजे. मग कढईमध्ये तेल टाकलं जातं, त्यामध्ये पैसे टाकले जातात आणि तुझ्या मुलीला सांग, दुर्गाला सांग, की हा उकळत्या तेलातला पैसा काढायचा आणि मगच ती पवित्र आहे असं सिद्ध होईल. अ, तिथे ज्या मुलीशी दुर्गाचा विवाह ठरलेला आहे, त्याचं नाव आहे येम्या. हा येम्या मात्र वेगळी भूमिका घेतो. हा स्वतःच्या वडिलांना सांगतो, की जर तुम्हाला शंका येत असेल तिच्या चरित्राबद्दल, तर तुम्ही त्या उकळत्या तेलातला पैसा तुम्ही काढा. तुमची शंका जर बरोबर असेल, तर तुमचा हात भाजणार नाही. जर तुमची शंका बरोबर नसेल, तर तुमचा हात भाजेल. आणि असं सांगितल्याच्या नंतर त्याचे वडील का तयार होत नाहीत. परंतु एक जावई म्हणून किंवा एक मुलगा म्हणून किंवा नव्या पिढीतला एक नायक म्हणून तो जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाती पंचायतीच्या विरोधामध्ये कशा पद्धतीची भूमिका घेतो, हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि शेवटी तो एक वाक्य म्हणतो, की "ही दुर्गा ती जशी असेल तशी मला स्वीकार आहे. मी तिचा स्वीकार करेन." आता ही टोकाची नैतिकता आहे. ही साध्या म्हणजे पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये मिळणारे लाभ घेण्यासाठी तो लायक आहे. परंतु तो घेत नाही. म्हणजे बघा, की आपल्याकडच्या स्त्रियांचा प्रश्न, की स्त्रियांच्या विषमतेचा प्रश्न, भावात्मक विषमतेचा प्रश्न हा खूप मोठा तिढा आहे. हा सहजासहजी सुटणार नाही. जोपर्यंत पुरुष अशा पद्धतीची भूमिका घेणार नाहीत, सम्यक आणि समतावादी, तोपर्यंत तो प्रश्न जो आहे तो सुटणार नाही. म्हणून आपल्याकडचं पुरुषत्व हे पुनर्मांडणी करण्यासाठी योग्य असणे म्हणजे मॅस्क्युलिनिटी जी आहे आपल्याकडची ती आपल्याला त्याची पुनर्मांडणी करावी लागेल. परंतु ही पुनर्मांडणी आपल्याला अण्णाभाऊ साठे करताना दिसतात त्या काळामध्ये. आणि तो येम्या जो आहे तो तिला तिथून वाचवून नेतो. पाटलाचा जेव्हा तिला अ, घेण्यासाठी किंवा तिला पळवून नेण्यासाठी हल्ला होतो, तेव्हा सुद्धा तो तिला घेऊन जंगलात राहतो. आणि जंगलामध्ये राहून सगळ्या लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करत, ते केवळ जगण्यासाठीचा संघर्ष आहे. केवळ पोट भरण्यासाठीचा संघर्ष आहे. केवळ सुरक्षित राहण्यासाठीचा संघर्ष आहे. म्हणजे इतक्या मृत्यूच्या भीतीच्या सावटाखाली घाबरत जगत राहणं आयुष्यभर आणि हे केवळ दुर्गाचाच प्रश्न नाही, तर तिथल्या पुरुषांचाही प्रश्न आहे. तिथल्या प्रत्येक जातींचाही प्रश्न आहे. भटक्या विमुक्त समाजाचा प्रश्न आहे. पालांचा प्रश्न आहे. आणि हा सगळा प्रश्न तितक्याच टोकदारपणे अण्णाभाऊ साठे मांडतात. म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या अशा वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत, की ज्यामध्ये भटक्या विमुक्तांचं चित्रण हे खूप अ, म्हणजे प्रत्यक्षदर्शी पद्धतीनेच नव्हे तर
स्वतः म्हणजे म्हणून मी म्हटलं की परकाया प्रवेश ज्या पद्धतीने अण्णाभाऊ साठे करतात आणि ज्या पद्धतीचा एक आपकरू भाव विसरून भटक्या विमुक्तांच्या जीवनाचं अस्सल चित्र रेखाटतात, अशा पद्धतीचं चित्र आपल्याला मराठी साहित्यामध्ये कुठल्याही लेखकाने रेखाटलेलं दिसत नाही. त्यांचं जीवन, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांची सांकेतिक भाषा, त्यांची एकमेकांना बोलण्याची पद्धत, त्या बोलण्यातील बाज, त्या जगण्यातला बाज, हा जो सगळा शिकार करण्याची पद्धत म्हणजे माकडीचा माळ नावाच्या कथेमध्ये गाढव मरतं आणि गाढव मेल्याच्या नंतर त्याला गावाबाहेर टाकलेलं असतं. पाटील तिथून जात असतो आणि त्याला असं दिसतं की तिथं काही कावळे आलेले आहेत, गिधाडं आलेले आहेत आणि 2-3 भटक्यांची पोरं, विमुक्तांची पोरं तिथं आहेत. आता हे पोरं काय करतायत त्याला समजत नाही, उत्सुकता लागते आणि ते फास टाकत असतात. गाढवाच्या त्या शरीरामध्ये फास टाकतात आणि सगळी गिधाडं वर पाहत असतात. वरून एक मोठा राजगिधाड उतरतो आणि राजगिधाड उतरल्याच्या नंतर त्याचं वर्णनही खूप सुंदर पद्धतीने अण्णाभाऊंनी केलेलं आहे, की बाकीच्या गिधाडांनी पंख पसरून त्याला मुजरा केला त्या राजगिधाडाला आणि त्या राजगिधाडाने खाण्याची जशी सुरुवात केली आणि त्या गाढवाच्या अंगामध्ये जाऊन चोच घुसवली आणि तो खाण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा तो गिधाड फसला आणि पाटलाला आश्चर्य वाटलं तेव्हा, की हे लोक गिधाडाची शिकार करतात. म्हणजे गिधाड खाणं, माकड खाणं, मुंगूस खाणं, वेगवेगळ्या पद्धतीची मांजरं खाणं. अशा उंदीर, मांजर खाऊन वेगळ्या पद्धतीने जगण्याचं कौशल्य, जिवंत राहण्याची तगमग ज्या भटक्या विमुक्तांनी केली आणि त्यांच्या या स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा ज्यांना कुठल्याच पद्धतीचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही, अशा भटक्या विमुक्तांचं वर्णन हे खूप खुमासदार पद्धतीने आपल्याकडे अण्णाभाऊ साठे करताना आपल्याला दिसतात. जे वर्णन इतर कुठलेही लेखक आपल्याला जरी त्यांनी केलं तरी त्याची म्हणजे बळीमध्ये वर्णन येतंय, परंतु ते रसरशीत वर्णन होतं, ते घसघशीत अशा पद्धतीचं वर्णन होत नाही. आणि या माकडीचा माळ असेल, या माकडीचा माळ या चित्रपटावरती सिनेमा सुद्धा निघालेला आहे, डोंगराची मैना नावाचा. तो सुद्धा आपल्याला माहित असायला हवा. तर या एका वेगळ्या उंचीवर जाऊन समाजशास्त्रीय अंगाने भटक्यांच्या जागी जाऊन भटक्यांचे अनुभव हे आत्मानुभव आहेत, अशा पद्धतीचं वर्णन, त्यांच्या जगण्यातली वेदना आणि व्यथा, त्यांच्या वेदना आणि संवेदना मांडण्याचं कौशल्य हे अण्णाभाऊ साठेंमध्ये होतं. म्हणून भटक्या विमुक्तांच्या चळवळीशी, त्यांच्या संघर्षाशी अण्णाभाऊ साठे यांचं खूप महत्वाचं नातं आहे आणि जात पितृसत्ता यांच्या विरोधामध्ये कृतिशील भूमिका घेणारे हे जे नायक आहेत, या ज्या नायिका आहेत, या सुद्धा एका वेगळ्या पद्धतीची नैतिकता आणि त्या नैतिकतेचं समन्यायी वाटप करण्याची क्षमता ठेवणारे आहेत. म्हणून अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नाहीत, तर ते आपल्या संपूर्ण समाजाचं एक जिवंत चित्रण करणारे आणि त्या समाजाला एक नेमकी परिवर्तनाची दिशा देणारे, क्रांतीची दिशा देणारे असे लेखक आहेत. म्हणून आपण पाहतोय की अण्णाभाऊ साठेंची विचार प्रणाली सुद्धा तेवढी स्पष्ट होती. म्हणजे कॉम्रेड आपण जेव्हा त्यांना म्हणतो, तेव्हा त्यांना केवळ म्हणायचं म्हणून आपण कॉम्रेड म्हणत नाही. ते पार्टीचे कार्ड होल्डर सदस्य आहेत. ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उतरलेले आहेत. ते प्रत्यक्ष लोकांमध्ये आहेत. आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की आचार्य अत्रे असतील किंवा आणखी काही लोक असतील, यांचं नाव आपल्या समोर येतं, परंतु प्रत्यक्ष लोकांमध्ये कोण होतं? तर शाहीर अमर शेख असतील, गव्हाणकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन संघटना उभी करणं, काम उभं करणं, चळवळ उभी करणं, हे सगळं अण्णाभाऊ साठे यांनी केलेलं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंची लेखक म्हणून, माणूस म्हणून आणि विचारवंत म्हणून सुद्धा जी दृष्टी आहे ती व्यापक आहे. ती केवळ आपल्या जातीपुरती मर्यादित नाही, ती केवळ वर्गापुरती मर्यादित नाही. म्हणून बाबूराव गुरव असतील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांनी आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाचं एक व्यापक असं चित्रण करण्याचा एक फार महत्वाचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय अनेक त्यांच्या साहित्य कृती आहेत, ज्यामध्ये भटक्या विमुक्तांचं चित्रण येतं. ते कधी कॅनव्हास म्हणून येतं, कधी पार्श्वभूमी म्हणून येतं, कधी बॅकग्राऊंड म्हणून येतं, कधी मुख्य विषय म्हणून सुद्धा येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या निमित्ताने धांडोळा घेतला पाहिजे असं मला वाटतं.
आपण सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मला या विषयावरती माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि अण्णाभाऊ साठेंकडे पाहण्याची एक वेगळ्या पद्धतीची दृष्टी आपण सर्वांनी विकसित केली पाहिजे आणि मला सुद्धा त्या दृष्टीने काही वाचन करता आलं, अभ्यास करता आला. याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. पेंडेमिकच्या काळामध्ये अनेक ऑनलाईन कार्यक्रम होतात, तर बऱ्याचदा लोकांची ग्रास्पिंग पिरियड जो आहे तो सुद्धा कमी होतो. आपली सहन करण्याची क्षमता कदाचित संपली असेल. मी किती बोललो मला कळालं नाही. तर मी आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. खूपच चांगल्या पद्धतीनं आणि खूपच ओघवत्या शैलीमध्ये सर आपण मांडणी केलेली आहे. आणि इथं काही प्रश्न आलेले आहेत, पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुमच्या बोलण्यातून शेवटच्या काही मिनिटांमधून त्या प्रश्नांची उत्तरं सहज प्रेक्षकांना मिळाली असतील असं मी मानतो. त्याच्यातलं एक प्रश्न मी आता इथे घेऊ इच्छितो की जे नवयुवक आहेत भटक्याविमुक्त समाजामधले जे लिहिते आहेत, काही जण बोलतायत, काही बोलत्याचे लिहिते होत आहेत, लिहित्याचे मोठं लिहित आहेत, छोटं लिहित आहेत, पण लिहित आहेत. तर आणि काहींना असं वाटतंय की लिहावं. ते खूप साऱ्या लेखकांकडून प्रेरणा घेत आहेत, जसं की नारायण भोसले सर, इतर गायकवाड सर, इतरांकडून प्रेरणा घेत आहेत. तर मला स्पेसिफिक असा एक प्रश्न होता की जे नवयुवक युवती आहेत भटक्याविमुक्त समाजातील, त्यांना लिखाणासाठी प्रेरणा मिळावी म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्यामधून असं काय घेता येईल की त्यांना सतत प्रेरणा मिळत राहील आणि ते लिहितील आणि त्यात अण्णाभाऊंच्या तोडीचं जरी लिखाण नाही झालं तरी खऱ्या अर्थानं स्वअनुभव कशा पद्धतीने कागदावर उतरले जातील याच्यावर तुम्ही प्रकाश टाका. आता लिहिणं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचा एक गर्भितार्थ असा घेईन की फिक्शनल राईट किंवा सृजनात्मक लेखन, कथा, कादंबरी, लालित्यपूर्ण लेखन असं अपेक्षित आहे प्रश्न विचारणाऱ्यांना. लेखक जेव्हा लिहित असतो तेव्हा लेखकाची भूमिका ही महत्वाची असते. म्हणजे आपल्याकडे लेखक खूप झालेत ना, म्हणजे फक्त लिहिणं महत्वाचं नाही, तर तुम्ही कोणत्या स्टँड पॉइंट थेअरी आपण म्हणतो की कुठल्या स्टँड वरती आपण आहोत आणि कुठल्या स्टँड वरून समाजाला पाहतोय. आपली विकसित झालेली जीवनदृष्टी ही आपल्या समाजातून आपल्या साहित्यातून आली पाहिजे. अशा पद्धतीने लिहिण्याचा खरं तर आपण प्रयत्न करायला हवा. म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं की साहित्यातून क्रांती होते का, तर साहित्यातून प्रत्यक्ष क्रांती होत नाही, परंतु साहित्य क्रांतीसाठी तयार करण्यात लागणारं जे समाज मानस आहे, मनोधारणा आहे, ही सगळी मनोधारणा आपल्याला साहित्याच्या माध्यमातून निर्माण करता येते. म्हणून जगभरामध्ये तुम्ही कुठेही पहा की क्रांती पहिल्यांदा साहित्यात झालेली आहे, कवितेत झालेली आहे. आपल्याकडच्याही आपण इतिहास जर पाहिला तर वारकरी संप्रदायाची संपूर्ण चळवळ जी आहे ती भक्ती मार्गातली एक चळवळ आहे. म्हणजे आध्यात्मिक लोकशाही आणण्यासाठी. खरी म्हणजे लोकशाही आहे ती केवळ अध्यात्माच्या क्षेत्रात का होईना, परंतु त्यांना ती समज आली आणि त्या निश्चित एका ध्येयाने त्या निश्चित एका भूमिकेतून त्यांनी लिहिण्याची सुरुवात केली. जगभरातल्या वेगवेगळ्या क्रांत्या म्हणजे बीटल्स पहिल्यांदा निर्माण झाली, गाणी निर्माण झाली, पहिल्यांदा कविता निर्माण झाल्या आणि नंतर क्रांती झाली. आपल्याकडे सुद्धा दलित साहित्याचा हुंकार जो आहे, चळवळीचा हुंकार पहिल्यांदा साहित्यातून आला, कवितेतून आला. तर मला असं वाटतं की साहित्याकडे पाहण्यासाठी आपल्याला एक महत्वाची अशी वैचारिक भूमिका असावी लागते आणि साहित्य हे रंजनासाठी नाही, मनोरंजनासाठी नाही केवळ, तर त्या साहित्यातून समाजामध्ये मूलभूत बदल घडवणारं असं काहीतरी एक भूमिका देणं हे साहित्यासाठी महत्वाचं आहे. तर ती पहिल्यांदा आपण भूमिका विकसित केली पाहिजे आणि त्या भूमिकेतून जो दुर्लक्षित समाज आहे, ज्यांच्या दुःखाकडे, ज्यांच्या व्यथेकडे, ज्यांच्या वेदनेकडे आपल्या समाजाचं आजपर्यंत लक्ष गेलेलं नाही, ज्यांच्या कडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी निर्माण झालेली नाही, अशा वर्गासाठी तुम्ही लिहित राहणं, आपली जातीय अस्मिता बाजूला सारत समाजातल्या दुःखाकडे पाहण्यासाठी म्हणजे संवेदना आपली विकसित झाली पाहिजे. म्हणजे कसं आपण वेदना, समजा पायामध्ये काटा रुतला
तर आपल्याला आपण म्हणतो की वेदना झाली, परंतु दुसऱ्याच्या पायात काटा रुतला आणि आपल्या तोंडून काही शब्द निघाले, त्याला आपण संवेदना म्हणतो. तर ती संवेदना जी आहे ती साहित्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे. माणूस जोपर्यंत संवेदनशील असत नाही तोपर्यंत साहित्य त्याला लिहिता येत नाही. आणि केवळ संवेदनशील असून चालत नाही, तर एक वैचारिक भूमिका असावी लागते. आणि या दोन्ही बरोबर. गोष्टींसोबतच लिहिण्याचं एक कसब असावं लागतं, जे क्रमाक्रमानं विकसित होतं. ते जन्माने कुणीही घेऊन येत नाही. प्रतिभा नावाची जी गोष्ट आहे ती बाद करावी लागेल आपल्याला. प्रतिभा अशी जन्मजात नसते. लेखन कौशल्य हे विकसित करावं लागतं. तर ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आहेत. साहित्यामध्ये सुद्धा अनेक विचारव्यूह आहेत, भूमिका आहेत. तर त्या सगळ्यांचा आपण थोडासा आधार घेत आपले अनुभव आणि लिहिण्याचं पोटेन्शियल सर्वांकडे आहे आणि विशेषतः भटक्यांकडे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. भटक्यांचे अनुभव हे इतके बहुस्तरीय आहेत, त्याला प्लुरल अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. त्यांच्याकडे त्यांची कौशल्य, त्यांची भाषा, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांची संस्कृती ही खूप नाविन्यपूर्ण, म्हणजे या समाजासाठी नाविन्यपूर्ण आहे, ती आपल्यासाठी नाविन्यपूर्ण नाही. परंतु हे सगळं येणं आणि त्यातला संघर्ष येणं, संघर्ष मूल्य त्यातून येणं हे फार आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मला असं वाटतं की आपण जर लिहिण्याचा प्रयत्न केला भटक्या विमुक्तातल्या तरुणांनी, तर तो अधिक श्रेयस्कर राहील असं मला वाटतं. खूपच म्हणजे अशी विचार करायला भाग पाडणारी अशी तुम्ही मांडणी करताय आणि कशा पद्धतीनं एक भूमिका घेऊन लेखन करावं. कारण तुम्ही मांडणी करत असताना बोललात की अण्णाभाऊ साठे हे कार्यकर्ता म्हणून घडत असतानाच साहित्यिक म्हणून घडत होते. ही जी तुम्ही मांडणी केलेली आहे ती खऱ्या अर्थानं येणाऱ्या युवक आणि युवतींना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन ठरणारी मांडणी आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो की तुम्ही प्राध्यापक आहात, मराठी विभाग प्रमुख आहात आणि भटक्या मुक्तांचं उच्च शिक्षणातलं प्रमाण तसंही कमीच आहे आज. ओबीसींचं कमी आहे, एससी एसटींचंही त्या प्रमाणामध्ये कमी आहे. तर भटक्या मुक्तांचंही उच्च शिक्षणामधलं प्रमाण त्या प्रमाणामध्ये बघायला गेलं तर कमी आहे. आणि ज्या वेळेस एखादा भटक्यामुक्त समाजातील विद्यार्थी उच्च एज्युकेशन मध्ये येतो किंवा त्या महाविद्यालयांमध्ये येतो, त्यावेळेस त्याला ते विश्व जे असतं ते नवं असतं. तर अशा वेळेस तो एक इन्फ्युरियरिटी जी म्हणतात, कमी पावण्याची जी भावना म्हणतात, ती फेस करतो तो विद्यार्थी. आणि त्याला वेगवेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागतं विद्यार्थी त्या ह्याच्यामध्ये राहताना महाविद्यालयामध्ये. तर तुम्हीही एक प्राध्यापक आहात आणि कशा पद्धतीनं मग हे जुळवून आणायचं की त्यालाही एक मुख्य प्रवाहात आणता येईल किंवा त्यालाही ते वातावरण त्याचं वाटलं पाहिजे आणि त्यानं शिक्षणात व्यवस्थित प्रगतीही केली पाहिजे. तर तशा अर्थानं त्याच्यातली इन्फ्युरिटीची जी भावना आहे ती घालवण्यासाठी जे साहित्य आहे भटक्या मुक्तांचं ते कशा पद्धतीनं मदत करेल? आता हा प्रश्न खरं तर केवळ भटक्या विमुक्तांशी निगडीत नाही, तर तो शिक्षण व्यवस्थेशी सुद्धा निगडीत आहे. म्हणजे आपण उभे राहतोय ते कुठल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये उभे राहतोय नाही का? भटक्या विमुक्तांचं प्रमाण जे आहे ते शिक्षणामध्ये खूप खूप भयंकर कमी आहे. चिंताजनक आहे तो आकडा. आणि ड्रॉपआउट असा शब्द वापरला जातो की ड्रॉपआउट होतात, ड्रॉपआउट होतात. ड्रॉपआउट हा शब्द चुकीचा आहे. तो पुश्ड आउट अशा पद्धतीचा शब्द असला पाहिजे. कारण बरोबर. स्वेच्छेने कुणीही शिक्षण सोडत नाही. आणि स्वेच्छेने जर शिक्षण सोडलं तर तुम्ही त्याला ड्रॉपआउट म्हणू शकाल, परंतु तुम्ही त्याला पुश करताय. त्याची परिस्थिती अजिबात शिकण्यासारखी नाही. परंतु तुम्ही त्याला ते शिक्षण देताय, फॉर्मल एज्युकेशन. आणि ते फॉर्मल एज्युकेशन सुद्धा त्याची सुद्धा चिकित्सा करावी लागेल. त्यातल्या आशयाची चिकित्सा करावी लागेल. त्यातल्या भाषेची चिकित्सा करावी लागेल. बॅसिल बर्नस्टाईन नावाचे एक भाषा अभ्यासक आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की आपल्याकडे जे लोक मेन स्ट्रीम मधले असतात आणि भारताच्या परिप्रेक्षामध्ये जे उच्चवर्गीय, उच्चवर्णीय आणि उच्च जातीय असतात, त्यांची घरातली भाषा आणि शिक्षणातली भाषा एकच असते. भटक्या विमुक्तांचा मुख्य प्रश्न असा आहे शिक्षणातला की आपली जगण्यातली भाषा वेगळी आहे घरातली आणि तिथली भाषा वेगळी आहे. या मुख्य अडसरामुळे ज्याला शिक्षण हे लोक म्हणतात आज, त्यामध्ये भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील, हे मागे पडतात, मागे टाकले जातात. आणि त्यांची आर्थिक पार्श्वभूमी आहे, त्यांची
आणखी वेगवेगळ्या पद्धतीची फायनान्शियल असेल साधनांची पूर्तता ते करतात की नाही हा सुद्धा मुद्दा असतो. ते स्थिर राहतात की नाही हाच मुद्दा असतो. म्हणजे त्यांना घर आहे की नाही. आता या पॅन्डेमिकच्या काळामध्ये म्हटलं की वर्क फ्रॉम होम किंवा घरात राहा. अहो घर ही संकल्पना ज्यांना लागू होत नाही त्यांच्या बाबतीत काय तुम्ही करणार आहात? म्हणजे शिक्षण सुद्धा ज्यांच्या भाषेचा संबंध तुमच्या भाषेशी लागत नाही त्याला तुम्ही य यज्ञाचा आणि भ भटजीचा शिकवता. तो यज्ञ त्याला माहित नाही. की आदिवासींना तो यज्ञ माहित नाही. आदिवासींना गणपती माहित नाही. गणपती नसतोच त्यांच्या घरामध्ये. तर ती एकतर शिक्षण व्यवस्थेतला सुद्धा तो दोष आहे आणि भटक्या विमुक्तांसाठी वेगळ्या पद्धतीच्या शिक्षणाची सोय करता येणं म्हणजे मोबाईल स्कूल सारख्या उपक्रमांची सोय करता येणं हे अपेक्षित आहे आपल्याला आणि कल्याणकारी राज्यामध्ये ते नितांत गरजेचं आहे. परंतु आपल्याकडे तसं होताना दिसत नाही. आणि जर आपले काही लोक शिकले शालेय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं तर ते तुम्ही म्हटल्यासारखं ते न्यूनगंड त्यांच्या मनामध्ये येत असतो आणि त्या न्यूनगंडावरती आपण मात केली पाहिजे. व्यवस्था बदलायची जरूर आहे. आपल्याला शिक्षण व्यवस्थाच बदलायची आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शिक्षणाचा प्रश्न हा सुटा प्रश्न नाही, तो व्यवस्थेचा प्रश्न आहे. पूर्ण सिस्टीम त्याला जबाबदार आहे. आता तुम्हाला कदाचित माहित असेल की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नव्यानं आलेली आहे आणि त्या पॉलिसीमध्ये स्कूल कॉम्प्लेक्स नावाची एक कॉन्सेप्ट आहे. स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे काय? तर वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळा बंद पाडायच्या आणि एकच मॉल जसा निर्माण आपण करतो तशा पद्धतीचा एक शिक्षणाचा मॉल निर्माण करायचा. त्याला स्कूल कॉम्प्लेक्स त्यांनी म्हटलेलं आहे. याच्या आधी सुद्धा पटसंख्या कमी असेल तर शाळा ते बंद पाडत होते. मराठी माध्यमाच्या आणि खास करून शासकीय शाळा. आणि ते बंद पाडतो असा शब्द ते वापरत नव्हते. ते म्हणत होते मर्ज करतोय आम्ही. ते समायोजन करतोय. आता ते शब्दांचा खेळ करतात, परंतु ते शाळा बंद पाडतात. स्कूल कॉम्प्लेक्स नावाचं खूप मोठं संकट आपल्या सगळ्यांवरच, भटक्या विमुक्तांवर सुद्धा आणि वेगवेगळ्या वंचित जातवर्गीय समूहावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणातला आलेला आहे. तर त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणि नवी शिक्षण व्यवस्था कशी असायला हवी यासाठी सुद्धा संघर्ष केला पाहिजे. परंतु तुर्तास आपण सध्या ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये उभे आहोत तिथे मात्र आपला कुठल्याही पद्धतीचा न्यूनगंड येऊ न देता भाषिक कौशल्य आत्मसात करत आपल्याला व्यवस्था बदलण्यासाठी सुद्धा ज्यावेळी प्रयत्न करायचा आहे त्यावेळी आपल्याला स्वतःचं जीवन घडवण्यासाठी आणि आपला एक स्थैर्य आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहे. मला असं वाटतंय की त्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपण अधिकाधिक सामाजिकतेच्या भूमिकेतून आणि जिज्ञासू प्रवृत्तीतून आपण पुढे जात आपला मार्ग आपल्याला काढावा लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला संघर्ष करून व्यवस्था सुद्धा बदलून आणि आपल्या स्वतःची सुद्धा सोय किंवा स्थैर्याची कुठली तरी एखादी गोष्ट मिळवत आपल्याला तो संघर्ष करावा लागेल. दोन गोष्टी महत्वाच्या असतात की एक असतो सेन्स ऑफ ह्युमर आणि प्रेझेन्स ऑफ माइंड. आपल्याला कुठल्या पद्धतीचे आपण निर्णय घेतो, कुठल्या पद्धतीचं करिअर निवडतो किंवा काय करतो या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. परंतु त्याचबरोबर व्यवस्थेचा म्हणजे खाजगीकरणच इतकं आलेलं आहे की तुम्ही काय शिक्षणाचं काय म्हणणार आपण. शाळेचं स्तरीकरणच एवढं झालेली आहे की सगळ्या पद्धतीच्या शाळा तुमच्या समोर आहेत. तुमच्या खिशात जेवढा पैसा असेल त्या शाळेमध्ये तुम्ही तुमच्या मुलाला टाकाल. तुमचा मुलगा त्या पद्धतीने तयार होईल. आता हे सगळं अण्णाभाऊ साठेंच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर जो वंचित समूह जो आहे, जो सबअल्टर्न पद्धतीचा जो वंचित आहे, उपेक्षित आहे, अंकित आहे, असा जो समाज आहे तो आपला एक सर्वहारा वर्ग आपला एक कार्य करण्याचं क्षेत्र असलं पाहिजे आणि त्याच्या शिक्षणाचा प्रश्न आणि स्वतःच्या सुद्धा आत्मविश्वासाचा प्रश्न आपण आपल्या ताकदीवर सोडवायला पाहिजे असं मला वाटतं. सर खूप खूप धन्यवाद तुमचं. खूपच ओघवत्या शैलीमध्ये आणि खूपच अभ्यासू अशी मांडणी तुम्ही केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जे प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नाची जी उत्तरं तुम्ही दिलेली आहेत ती खऱ्या अर्थानं बदलाकडे घेऊन जाणारी आणि एक आशादायी चित्र निर्माण करणारी आहेत. तर मी तुमचं इथे खूप खूप आभार मानतो की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अण्णाभाऊ साठेंच्या कथात्मक साहित्याची जी मांडणी केली आहे चिकित्सक पद्धतीनं आणि ज्या पद्धतीने तुम्ही मांडणी केली आहे त्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद मानतो. येणाऱ्या पुढील काळातही तुम्ही विमुक्तांचे स्वातंत्र्य आंदोलन आणि विमुक्त युवा परिषद
आणि इतरही संस्था संघटना जे भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर काम करत आहेत आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर लढत आहेत. काही रचनात्मक कामाच्या माध्यमातून लढत आहेत, काही निर्माणात्मक कामात गुंतलेले आहेत, काही संघर्षात्मक कामात गुंतलेले आहेत. तर तुम्ही याचे भाग आहातच. तुम्हीही इथून पुढेही येत्या संघर्षात्मक आणि निर्माणात्मक कामामध्ये सगळ्यांच्या सोबत असाल अशी आशा अपेक्षा करतो. आणि आजचं हे तिसरं व्याख्यान जे अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी आठवड्यानिमित्त आपण आणि विमुक्त महिना मध्ये आपण ठेवलं, हे संपलं असं मी घोषित करतो आणि भेटूयात पुढच्या व्याख्यानात. थँक्यू सर.